हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ आला आहे. सांगायचं झालं तर व्हिडिओ कसा बनवू, काय बोलू हेच मला समजत नव्हतं. लास्ट 2 मंथ झाले मी वायटीवर ॲक्टिव्ह नव्हते ना. माझा फोकस स्टडीवर होता. मी स्टडी केली नाही कारण लाईफमध्ये एक टफ फेज आली होती. हजबंडची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ते कम्प्लिटली बेड रेस्ट होते आणि त्यामुळं फॅमिली वगैरे सासूबाई इथंच आल्या होत्या हैदराबादमध्ये आणि त्यांना हजबंडची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी नेहमी कोणी ना कोणी पाहुणे येतच होते. त्यामुळे माझा अभ्यास कम्प्लिटली ब्रेक घेतला होता. मी काहीच अभ्यास झाला नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी ही फॅमिलीच असते. पण आता सगळं स्वामींच्या कृपेने सगळं ओके आहे. ते ऑफिसलाही जात आहेत आणि त्यामुळं आता सिच्युएशन थोडीशी रिलॅक्स आहे. त्यामुळं मी आता ठरवलं आहे की परत रिस्टार्ट करायचा. आता आपली एक्झाम नेक्स्ट मंथमध्येच आहे. 1 महिनाच आहे माझ्याकडे. बघू, नाही काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून मी परत स्टडी रिस्टार्ट केला आहे. तर आज आहे 20 मार्च. आज स्वामींचा प्रगट दिनही आहे. त्यामुळं आजच्यापेक्षा शुभ मुहूर्त दुसरा नसणारच आहे. त्यामुळं आज स्टडी रिस्टार्ट करत आहे मी आणि आज मी भूगोलचा अभ्यास करणार आहे. कारण 2 महिन्याचा ब्रेक घेतल्यामुळं मला म्हणजे जे मी आधी केलं होतं तेही आठवत नाही. मी एकदा 15 दिवस रिव्हिजन करणार आहे जे मी आधी केलं होतं आणि नंतर नवीन टॉपिक घेणार आहे. तर आज भूगोलचा माझा स्टडी झालेला होता, तोच मी आज रिव्हिजन करणार आहे. तर भूगोलसाठी माझ्याकडे हे सोळंके सरांचं समग्र महाराष्ट्राचा व भारताचा भूगोलचा बुक आहे. हेच मी रेफर करणार आहे. म्हणजे अगोदरही मी हे केलं होतं. सगळे पॉईंट वगैरे हायलाईट केलेले आहेत, तेच मी एकदा रिव्हिजन करणार आहे. त्यामध्ये 5वी ते 12वीपर्यंतचे NCERT स्टेट बोर्डचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेही दिलेले आहेत. त्यात 3 पार्ट दिले आहेत: प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. प्राकृतिक भूगोलमध्ये सगळे पृथ्वीचे अंतरंग, खनिज, खडके वगैरे जे आहेत, सागरी लाटापासून तयार होणारी भूरूपे, भूचलाचे कार्य जे पॉईंट आहे ते दिले आहेत. नंतर भारताच्या भूगोलमध्ये भारताचा प्राकृतिक भूगोल, भारतीय मृदा, भारतीय खनिज संपत्ती, वातावरण वगैरे हे पॉईंट आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं म्हणजे MPSCसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि आर्थिक भूगोल आहे, पर्यटन आहे, नंतर लोकसंख्या, सामाजिक व मानवी भूगोल हे सगळे पॉईंट या बुकमध्ये सविस्तर दिले आहेत. लाईफ ही अनप्रेडिक्टेबल असते. आपण जे विचार करतो, जे ठरवतो तेच होईल, काही सांगता येत नाही. जे आपण प्लॅन करतो त्याच्या उलटच होऊन जातं. म्हणजे मी ठरवलं होतं की या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण रिव्हिजन होईल, स्टडी होईल, जे मी प्लॅन केला होता मंथ वाईज, पण ते तसं काही झालं नाही. 2 महिने टोटली माझा ब्रेक झाला अभ्यासाचा. पण काही नाही, आता आपण 1 महिना 1.5 महिना आहे आपल्याकडे, त्यातच आपण पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न. कधी कधी वाटायचं की आता परत स्टार्ट करू की नाही, होईल की नाही परत माझ्याकडून. कॉन्फिडंट पण खूप कमी झाला होता. पण एक गोष्ट मी रिअलाईज केली की लाईफमध्ये असे फेज येतच राहतात, लाईफ ही अपडाऊन होतच राहते. पण त्या सिच्युएशनमधून बाहेर पडून आपल्याला परत रिस्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. जी वेळ जशी सिच्युएशन येईल ती ॲक्सेप्ट करून आपण पुढे जातच राहायला पाहिजे. आपले जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतच राहायला पाहिजे. आता वेळ कमी आहे, 1 ते 1.5 महिनाच आहे. 31 मेला आपली एक्झाम आहे. आता आज आहे 20 मार्च, तो 1.5 महिना आहे माझ्याकडे. तर मी आता 15 दिवस हे रिव्हिजन करेन आणि सोबतच म्हणजे जे माझे टॉपिक राहिले होते अर्थशास्त्र वगैरे ते मी कंप्लीट करणार आहे. आजपासून परत जोमाने अभ्यास करायचा ठरवला आहे. 1 ते 1.5 महिना आहे, त्याचा चांगला पुरेपूर उपयोग करणार आहे. आणि जे टॉपिक मला समजत नाही त्याचे जे मॅरेथॉन वगैरे व्हिडिओ असतात ते मी करणार आहे. नवीन टॉपिक माझे नवीन सब्जेक्ट मी आताच घेणार नाही. 15 दिवस तर मी जे आधी केलं होतं तेच करणार आहे. दुपारी घरातली कामं आवरल्यानंतर मी राज्यशास्त्राचे रिव्हिजन करायचं ठरवलं. त्यासाठी मी जे यूट्यूबवरचं व्हिडिओ आहे ते फॉलो केलं आणि माझ्याकडे हे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे, ते माझं झालं आहे कंप्लीट पूर्ण. एक वाचन झालं आहे माझं, तेच मी आता रिव्हिजन करणार आहे. त्यातले पण महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच मी केलं आहे, पूर्ण बुक नाही केलं. PYQ मध्ये जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत तेच टॉपिक मी केलं आहे यामधलं.
आज त्याचीच रिव्हिजन करायची आहे मला. आज भूगोल आणि राज्यशास्त्र या 2 सब्जेक्टचं आज रिव्हिजन करणार आहे मी. लक्ष्मीकांत सरांचं हे बुक खूप मोठं आहे, वाचायला पण थोडंसं हार्ड लँग्वेज आहे, पण जेव्हा आपण म्हणजे त्या लिंकमध्ये जातो, एकत्र वाचत जातो, तेव्हा हळूहळू सगळं समजत जातं. एक वाचन झालं आहे माझं. एक बुक 2 ते 3 वेळा वाचल्यावर ते लक्षात राहतं असं म्हणतात. तर तेच मी आता रिव्हिजन करणार आहे. हेच बुक करणार आहे मी रिव्हिज. आणि हे एक बुकच मी म्हणजे पॉलिटीसाठी मोर दॅन इनफ आहे. आणि सोबतच हे यूट्यूबवरचा व्हिडिओ फॉलो करायला, त्यामुळं म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपल्याला समजतं आणि लवकर लक्षात राहतं. रात्री झोपण्याच्या अगोदर घरातली सर्व कामं झाल्यानंतर मी मॅथचा अभ्यास केला. मॅथची रेग्युलर प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. रोज थोडा वेळ मॅथला दिलाच पाहिजे. रोज एक टॉपिक घेऊन त्यातले 10 ते 20 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी भरपूर आहे मॅथसाठी. थोड्या वेळ प्रॅक्टिस केली, पण आदूला खाली गार्डनमध्ये जायचं होतं, त्यामुळं तो मला काही स्टडी करू देत नव्हता. मम्मा बघ इकडे. मम्मा इकडे अभ्यास कर. मी कॅमेरा हलवणार होतो. This is become a personal. 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 हॅलो मुंबई, इकडं बघ माझ्याकडे. तुला मी दिसलेलं का बरं तिकडं बघलायचं शंभर काढलाय. मम्मा इथं बॅट. तर असंच होता आजचा माझा रुटीन, अभ्यासाची सुरुवात. आता जो मला अभ्यास स्टार्ट करायचा आहे आणि आपल्या हातात जे आहे, जे टाईम आहे तो युटिलाइज करून म्हणजे 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.